Example 3. Prove that 2 cosec 2x plus cosec x equal to sec x into cot x upon 2. तर इथे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, LHS साइड इक्वल टू RHS. तर LHS साइड आपण सॉल्व्ह करू आणि इट इज इक्वल टू RHS हे आपण प्रूव्ह करू. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला कोणकोणत्या फॉर्म्युल्यांचा कोणकोणत्या आयडेंटिटीचा वापर करावा लागणार आहे. नो कोसेक 2 theta means 1 upon sin 2 theta and sin 2 theta means 2 sin theta cos theta. Now sin theta means 2 into sin theta upon 2 into cos theta upon 2. 1 plus cos theta means 2 cos square theta upon 2 and sec theta means 1 upon cos theta and cot theta means cos theta upon sin theta and cosec theta means 1 upon sin theta. तर इथे एवढं आपल्याला आयडेंटिटी फॉर्म्युल्यांचा सूत्रांचा टूल्सचा वापर करावा लागणार आहे. यांचा वापर करूनच आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर हे सर्व तुम्हाला आयडेंटिटी पाठ पाहिजेत. LHS साइड इक्वल टू 2 cosec 2x plus cosec x. Now 2 cosec 2x, use here this formula. Cosec 2 theta means 1 upon sin 2 theta. So 2 1 upon sin 2x. 1 upon sin 2x plus cosec x. Use here this formula, this identity. Cosec theta means 1 upon sin theta. 1 upon sin x. Here theta is x. Now 2 divided by sin 2x. Now use here sin 2 theta, that is a double angle. Sin 2 theta equal to 2 sin theta cos theta. Sin 2x means 2 sin x cos x plus 1 upon sin x. आता इथे 2 एक डिनॉमिनेटरला आहे, एक न्यूमरेटरला आहे, एक डिनॉमिनेटरला, हे दोन्ही कट होतील. मग 1 upon sin x into cos x plus 1 upon sin x. आता इथे ऍडिशन करून घेऊ. 1 plus cos x divided by sin x into cos x. Now 1 plus cos x means 1 plus cos theta equal to 2 cos square theta upon 2. 1 plus cos x means 2 cos square x upon 2 divided by, now sin x means sin theta, 2 sin x upon 2 cos x upon 2. 2 sin x means 2 sin x upon 2 cos x upon 2 and into cos x. आता इथे cos स्क्वेअर आहे, इथे cos x आहे, इथे cos कट होईल, हे 2 कट होतील. Therefore remaining cos x upon 2 divided by sin x upon 2 into cos x. Now cos theta upon sin theta means cot. Cos x upon 2 divided by sin x upon 2 means cot x upon 2 into 1 upon cos x means sec x or sec x into cot x upon 2. तर आपलं प्रूव्ह झालेलं आहे LHS साइड इक्वल टू RHS साइड. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण इथे एवढ्या आयडेंटिटीचा वापर केलेला आहे. तर हे सर्व तुम्ही पाठ करा. Example 4. Prove that cos cube theta minus cos 3 theta divided by cos theta plus sin cube theta plus sin 3 theta divided by sin theta equal to 3. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS साइड इक्वल टू RHS साइड. आता आपण इथे LHS साइड सॉल्व्ह करून घेऊ आणि इट इज इक्वल टू 3 हे आपण प्रूव्ह करू. LHS इक्वल टू cos cube theta minus cos 3 theta divided by cos theta plus sin cube theta plus sin 3 theta divided by sin theta. आता इथे आपण cos 3 theta आणि sin 3 theta ह्याचा जो फॉर्म्युला आहे ट्रिपल अँगलचा तो फॉर्म्युला इथे आपण यूज करू. cos 3 theta equal to 4 cos cube theta minus 3 cos theta and sin 3 theta equal to 3 sin theta minus 4 sin cube theta. इथे आपल्याला दोन्ही
फॉर्म्युलांचा वापर होणार आहे. तर कॉस 3 थिटाची इथे आपण कॉस क्यूब थिटा इक्वल टू मायनस कॉस 3 थिटा मीन्स इन ब्रॅकेट 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा प्लस साइन क्यूब थिटा प्लस 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. जर तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत त्यांचा आपल्याला उपयोग होतो जागोजागी गणित सोडवताना, एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. इथे कॉस क्यूब थिटा, इथे कॉस क्यूब थिटा, इथे साइन क्यूब थिटा आहे आणि इथे साइन क्यूब थिटा आहे. तर आता आपण हे सॉल्व्ह करून घेऊ. कॉस क्यूब थिटा मायनस 4 कॉस क्यूब थिटा, निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह. 3 कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा प्लस साइन क्यूब थिटा प्लस 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. इथे कॉस क्यूब थिटा मायनस 4 कॉस क्यूब थिटा मीन्स मायनस निगेटिव्ह 3 कॉस क्यूब थिटा प्लस 3 कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा प्लस साइन क्यूब थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा मीन्स मायनस 3 साइन क्यूब थिटा. पहिल्यांदा आपण ही टर्म लिहून घेऊ. 3 साइन थिटा मायनस 3 साइन क्यूब थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. आता इथे कॉस क्यूब थिटा आहे, कॉस थिटा इथे 3 आहे, इथे 3 आहे. तर इथे आपण कंसाच्या बाहेर 3 कॉस थिटा घेऊ. टेक 3 कॉस थिटा आउटसाइड ब्रॅकेट and then write remaining terms. 3 cos theta into 1 means 3 cos theta minus cos square remaining terms cos square into cos means cos cube divided by cos theta plus इथे सुद्धा आपण आता कंसाच्या बाहेर 3 sin theta बाहेर घेऊ. टेक 3 sin theta outside bracket 1 minus sin square theta divided by sin theta. आता इथे न्यूमरेटरला कॉस थिटा आहे, डिनॉमिनेटरला कॉस थिटा आहे आणि इथे मल्टिप्लिकेशन आहे ह्या ब्रॅकेटचं आणि ह्या टर्मचं. त्याच्यामुळे इथे आपण एक कट करू शकतो. तसंच इथे आपण साइन थिटा 3 साइन थिटा बाहेर आहे कंसाच्या, इथे दोन्ही मल्टिप्लिकेशन आहे ह्या टर्मचं ह्या ब्रॅकेटचं. त्याच्यामुळे इथे आपण साइन थिटा कट करू शकतो कारण हा न्यूमरेटरला आहे हा डिनॉमिनेटरला आहे. आता इथे आपल्याला फंडामेंटल ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी वापरता येईल. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. sin square theta plus cos square theta equal to 1. Therefore, 1 minus cos square theta means sin square theta. Therefore, 1 minus cos square theta means sin square theta. तर इथे 1 minus cos square theta च्या ऐवजी आपण sin square theta लिहायचे आणि इथे 1 minus sin square theta equal to cos square theta. 1 minus sin square theta equal to cos square theta. म्हणजे ह्या आयडेंटिटीवरून आपण इथे दोन इथे असे इक्वेशन तयार केले. 1 minus sin square theta means cos square theta and 1 minus cos square theta means sin square theta. म्हणजे इथे काय येणार आहे 3 sin square theta plus 3 cos square theta. मग आता इथे 3 आहे, इथे पण 3 आहे. 3 आपण मग कंसाच्या बाहेर घेऊ आणि कंसामध्ये sin square theta plus cos square theta. But sin square theta plus cos square theta equal to 1. Therefore 3 into 1 equal to 3. इथे आपण आयडेंटिटी वापरली फंडामेंटल. sin square theta plus cos square theta equal to 1. Therefore 1 minus cos square theta equal to sin square theta and 1 minus sin square theta equal to cos square theta. 3 in bracket 1 minus cos square theta means sin square theta and 3 into 1 minus sin square theta means cos square theta. आता इथे 3 आहे, इथे पण 3 आहे. मग कंसाच्या बाहेर आपण 3 घेऊ आणि कंसामध्ये sin square theta plus cos square theta. 3 into sin square theta plus cos square theta means 1. 3 into 1 equal to 3 and it is equal to RHS side. Therefore LHS side equal to RHS side. तर आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. तरी हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण कोणकोणत्या फॉर्म्युल्याचा, सूत्रांचा, टूल्सचा किंवा कीजचा वापर केला आहे. तर ह्या कॉस थिटा, साइन थिटा हे जे दोन फॉर्म्युले आहेत ट्रिपल अँगलचे, तर हे तुम्ही पाठ करा. हे दोन्ही आपल्याला इथे उपयोगात आले. तसंच फंडामेंटल जे आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, त्यावरून आपण हे दोन इक्वेशन लिहिलेले आहेत. तर हे तुम्हाला पाठ करायचं आहे. त्यामुळे तुम्ही गणित सॉल्व्ह करू शकताल, गणित सोडवू शकताल.